करू. नमो बुद्धा जय भीम. मी विनय शिवराज इंगळे, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा खामगाव. आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की परभणी येथे 10 डिसेंबर रोजी जो संविधान शिल्पाचा जो अपमान केला गेला आणि ज्या सोमनाथ सुरेंशी या व्यक्तीला पोलिसाच्या कस्टडीमध्ये जिवंत प्राण गमावे लागले, अशा या शासनाचा आणि पोलीस प्रशासना तिथल्या त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे की एक व्यक्ती आणि या संविधानाच्या माध्यमातून सारा देश चालतो आणि त्या देशाच्या माध्यमातून एक संविधानाचं एक शिल्प त्या ठिकाणी अपमानकारक वागणूक दिली जाते आणि एक बौद्ध समाज फक्त त्या ठिकाणी बाहेर येते. आजची अशी एक व्यवस्था असली पाहिजे की त्या देशावर या सर्व जातीच्या लोकांनी हा एक उद्रेक मोर्चा या ठिकाणी निघाला पाहिजे. कारण संविधान हे नुसते केवळ एका बुद्ध समाजावर नसून एक भारत देशाचं संविधान या ठिकाणी मानल्या जाते आणि त्या संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी मंत्री असो आमदार असो ह्या सगळं त्याची शपथ घेण्यात येते आणि त्या अशा संविधानाचा या ठिकाणी अपमान होतो. अशा व्यक्तीला या ठिकाणी कठोर ही कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीला एक चांगल्या प्रकारचा न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे. एवढीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहे की जे 6 व्यक्ती जे 6 गुन्हेगार 1-2 अटकेत आहे आणि 3-4 जे बाहेर आहे त्या सर्व आरोपींना या ठिकाणी जेलबंद करावं हीच शासनाला आमची भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा खामगाव यांच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदनात म्हटलेले आहे.